काय तुम्हीसुद्धा फेसबुक इंस्टा फक्त स्क्रोल करत बसता आणि दुसऱ्याने बनवलेले रील्स दुसऱ्यांचे पोस्ट वाचता, लाईक कमेंट करता, बस. तर तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला पण लिखाणातून कमाई करता येऊ शकते. तुम्हाला पण तुमच्या लिखाणातून रील्स बनवता येऊ शकतात. तुम्हाला पण तुमच्या लिखाणातून व्हिडिओ बनवून कमाई करता येऊ शकते. नक्कीच कशा पद्धतीने ते जाणून घेत असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल. तर मी आहे अवतार संगीता आणि माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि मी आज त्याच विषयी बद्दल सांगणार आहे. हा व्हिडिओ त्यासाठीच आहे की तुम्ही फक्त रील्स बघत जो वेळ वाया घालवत आहात, फेसबुक असेल, इन्स्टा असेल किंवा यूट्यूब असेल, ते फक्त तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओ बघता आणि फक्त त्याच्यातून टाईमपास करता असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही देखील इतरांसारखंच व्हिडिओ बनवून, रील्स बनवून किंवा लिखाण करून त्यातून कमाई करू शकता. अगदी घर बसल्या. हो, अगदी घर बसल्या, कुठलेही गुंतवणूक न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कमाई करू शकता. तर तुम्हाला थोडंफार जरी लिहिता येत असेल, तुम्ही चारोळी लिहित असाल, कथा लिहित असाल, कविता लिहित असाल किंवा 2 ओळीचे स्लोगन किंवा कॅप्शन जरी लिहित असाल तरी देखील तुम्हाला घर बसल्या लिखाणातून कमाई करता येऊ शकते. आणि हेच सगळं आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे. तर तुमचं लिखाण हे फक्त छंद नाही आहे, तर तुमचा तो एक इन्कम सोर्स बनू शकतो, याची तुम्हाला माहिती आहे का? पण समस्या इथेच असते की तुम्ही बरेच जण लिहिता, फेसबुक वापरता, पण फेसबुकवर सुद्धा तुमच्या पर्सनल जे अकाउंट आहेत त्याच्यावरून देखील तुम्ही कमाई करू शकता. तुमचं फेसबुक पेज असेल त्याच्यावरून देखील कमाई करू शकता. अजून बरेचसे सोशल मीडियासारखे बरेचसे ॲप्स आहेत आणि माध्यमं आहेत की जिथे तुम्ही तुमच्या लिखाण करून किंवा इतर तुमचं कौशल्य वापरून तुम्ही नक्कीच कमाई करू शकता. अगदी घरात राहणारी स्त्री देखील, गृहिणी असेल किंवा तुम्ही जॉब करणारे असाल किंवा टीचर असाल किंवा अजून दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात असाल, डॉक्टर असाल, डायटिशियन असाल, कुठल्याही क्षेत्रात असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या त्या कामातून लिखाण, तुम्ही म्हणण्यापेक्षा लिखाण हा बेस आहे, पण त्या कामातून तुम्ही नक्कीच तुमची कमाई सुरू करू शकता. एक पॅसिव्ह इन्कम, एक थोडीशी तुमची स्वकमाई तुम्ही त्यातून नक्कीच कमवू शकता. तर त्यासाठी कोणता मार्ग आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. कसं बघा, कोणीतरी तुमच्याकडे तुमच्या कविता मागतं, कथा मागतं आणि एखादं सामूहिक सगळ्यांचं एकत्र असं एखादं पुस्तक प्रकाशित करतो म्हणून असं तुम्हाला बरेच जण मागत असतील. तुम्ही कविता किंवा कथा देतही असाल, पण यावर तुम्ही कधी विचार केला आहेत का हो की लेखक म्हणून तुम्हाला किती मानधन ते लोक देतात? तुमचीच कथा घेऊन, तुमचीच कविता घेऊन त्यातून पुस्तक काढतात, त्यांचं पुस्तक काढतात, ते पुस्तक पुढे विक्री करतात आणि तुम्हाला किती त्यातून तुमचा मानधन किंवा टक्केवारी तुम्हाला देतात का ते? आणि कुणीतरी मानधन हे मागितलं आहे का हो? तुम्ही फुकटमध्ये असंच तुमचं लिखाण एखाद्याला देऊन टाकता, एखादी कविता किंवा कथा असंच देऊन टाकता फक्त सामूहिक पुस्तक काढणार म्हणून, आणि त्या पुस्तकात फक्त तुमची कथा छापून येणार आणि तुम्हाला एखादी प्रती देणार, 1-2 प्रती देणार पुस्तकाच्या. या उपर तुम्हाला त्यातून काहीही कमाई किंवा काहीही मानधन दिले जात नाही. तर याचा कधी विचार केला आहे का की आपल्याला देखील असं पुस्तक काढता येऊ शकतं किंवा पुस्तक प्रकाशित करता येऊ शकतं किंवा स्वतःचं लेखन वापरून आपण त्यातून आपली कमाई करू शकतो, हे किती जणांना माहीत आहे? तर असे बरेचसे जाहिराती मी पाहिलेल्या आहेत की आपल्या कथा, कविता मागवल्या जातात आणि एक सामूहिक आम्ही पुस्तक काढणार आहोत, ते तुम्हाला देणार आहोत असं सांगितलं जातं आणि बस लेखक त्याचंच समाधान मानतो की माझं नाव छापून आलं, माझी कथा पुस्तकात छापून आली. अरे पण त्या पुस्तकाचं काय? जे समोरच्याने 100 प्रती विकलेत, 1000 प्रती विकलेत, किती विकलेत आपल्याला माहिती नाही आहेत आणि त्या विकलेल्या पुस्तकाच्या प्रतीतून आलेली रक्कम स्वतःच्या खिशात टाकलेली आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? मग कशासाठी तुम्ही तुमचं लेखन समोरच्याला फुकटमध्ये विकतात, फुकट देता आहात? सॉरी, असं सहज तुम्ही लिहिलेलं एखाद्याला फुकट का देऊन टाकता? याचा कधी विचार केला आहे का तुम्ही? तर नाही ना. तर यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि तुम्हाला मी एक जबरदस्त कमाईचा मार्ग सांगणार आहे. तर आजच्या जगात सोशल मीडिया हा काही फक्त टाईमपास नाही आहे, बरोबर? तर सोशल मीडियावरती तुम्ही तुमची कमाई हर तऱ्हेने, हर प्रकारे करू शकता. जर तुम्हाला कथा, कविता किंवा चारोळी, अगदी डायरी जरी लिहायची सवय असेल ना, तरी देखील तुमचं लिखाण तुम्हाला त्यातून कमाई करून देऊ शकतं.
तर सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथं फक्त एकच स्किल लागतं, ते म्हणजे कंटेंट रायटिंग. हे कंटेंट रायटिंग काय असतं किंवा लिखाण कशा पद्धतीने करायचं असतं, ते कंटेंट जो तयार करणारा असतो तो स्वतः कंटेंट रायटर असतो. त्यामुळे हे काम कुणीही करू शकतं. गृहिणी असेल किंवा स्टुडंट असेल किंवा कोणी जॉब करणारे असतील तर पार्ट टाईम म्हणून देखील कंटेंट रायटिंग हा शिकू शकतात. आणि लिखाणातून तुम्ही घर बसल्या तुमची कमाई करू शकता. तर या लिखाणामध्ये बघा 5 कमाईचे मार्ग आहेत, अगदी सोपे आहेत. त्यामध्ये पहिलं आहे फ्रीलान्सिंग, म्हणजे घर बसल्या क्लायंटसाठी तुम्ही लिखाण करून देणं. फ्रीलान्सिंग याला यासाठी म्हटलं जातं की तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या वेळेनुसार लिखाण करून समोरच्याला देऊ शकता. दुसरं आहे ब्लॉग रायटिंग. तर ब्लॉग रायटिंगमध्ये तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता. त्यासाठी कोणतं ॲप लागतं काय याची सगळी माहिती मी देणार आहे. ब्लॉग रायटिंग करून तुम्ही स्वतःची वेबसाईट ओपन करू शकता आणि तिथून कमाई करू शकता. पुढचा प्रकार आहे स्क्रिप्ट रायटिंग. आता यूट्यूबसाठी किंवा फेसबुकवर जे बरेचसे मोठमोठे ग्रुप्स असतात त्यांच्यासाठी स्क्रिप्ट रायटिंग करणारं कोणी जर हवं असतं तर ते स्क्रिप्ट रायटिंगसुद्धा व्हिडिओसाठी लागतं. ते लिहून देणारंसुद्धा कोणीतरी कंटेंट रायटिंग किंवा रायटर असायला हवा असतो, त्याची डिमांड आहे स्क्रिप्ट रायटिंग लिहिणाऱ्याची. पुढं आहे ते म्हणजे सोशल मीडिया कंटेंट, तिसरा प्रकार. तर सोशल मीडिया कंटेंट म्हणजे काय, तर ज्यांचे मोठमोठे ग्रुप्स आहेत किंवा एखाद्याचं सोशल अकाउंट हँडल करणे, मग तिथे पोस्ट टाकणे, कॅप्शन लिहिणे किंवा मग ॲड्स लिहिणे, अशा प्रकारची जी काम असतं ते सगळं एक लेखक करू शकतो. आणि त्यासाठी कशा पद्धतीचं रायटिंग असायला हवं हे पण मी सांगणार आहे. किंवा मग पुढचा प्रकार आहे ई बुक. आता जसं मी म्हटलं की एखाद्याला तुम्ही फुकटमध्ये तुमचं साहित्य देता आणि ते तुमच्या नावाने सामूहिक तुमचं पुस्तक काढतात, स्वतःचं काढतात ते, आणि बऱ्याचशा इतर कवींचे किंवा लेखकांचे साहित्य मागवून घेतलं जातं आणि पुस्तक काढलं जातं. मग ते ई बुक असेल किंवा मग हार्ड कॉपी असेल, तर इथं तुम्ही तुमचं लिखाण वापरून तुमचं स्वतःचं ई बुक काढू शकता, जे की तुम्हाला ॲमेझॉनवरती विक्रीला पण तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे स्वतःचं पुस्तक तयार करा आणि त्याची विक्री करा. तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित कोणी सांगितलं आहे का, कोणी तुम्हाला याच्याबद्दल काही सांगतं का हो, काही शिकवतं का? म्हणजेच बघा, तुमची मैत्रीण जरी असेल, तिचं जरी फेसबुक पेज असेल तर तिने कधी तुम्हाला सांगितलं आहे का की या फेसबुक पेजवरून किंवा फेसबुकच्या अकाउंटवरून देखील कमाई केली होते किंवा केली जाऊ शकते, हे तुम्हाला कोणी सांगितलं आहे का? सांगितलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. पण आता हे सगळं ठीक आहे की बाबा लिखाणातून कमाई करायची आहे, पण त्याची नेमकी सुरुवात कशी करायची आहे हे तुम्हाला माहीत नसेल, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठीच मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आले एक कार्यशाळा, लेखन रायटिंग आणि कंटेंट रायटिंग कार्यशाळा. ही कार्यशाळा माझ्यातली मी नावाचा माझा एक फेसबुकचा ग्रुप आहे. गेली आता ग्रुपला जून महिन्यामध्ये 3 वर्ष होतील. तर 2023पासूनचा हा ग्रुप आहे माझा. इथे 9,900 मेंबर आहेत आणि या ग्रुपतर्फेच मी दर महिन्याला आपली ही रायटिंग आणि कंटेंट रायटिंगची कार्यशाळा मी घेत असते. तर या वर्कशॉपमध्ये तुम्हाला कंटेंट रायटिंग म्हणजे नेमकं काय, तर सुरुवात कशी करायची, बिगनर्स टू प्रोफेशनल, म्हणजे सुरुवात करून अगदी प्रोफेशनल लेवलपर्यंत रायटिंग कसं करायचं, मग क्लायंट कसे मिळवायचे, तुमच्या लिखाणाची किंमत कशी ठरवायची, सोशल मीडिया वापरून इन्कम कसा सुरू करायचा, किंवा ई-बुक पब्लिश करून त्याची 70% रॉयल्टी कशी मिळवायची, हे सगळं मी तुम्हाला या कार्यशाळेमध्ये सांगणार आहे. पण फक्त इथे एक लिहिणं महत्त्वाचं नाही, तर इथं तुम्हाला एक योग्य असं दिशा दाखवणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला गायडन्स देखील हवं आहे की कमाई तुम्ही कशा पद्धतीने त्यातून सुरुवात करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही योग्य पद्धतीने स्टेप बाय स्टेप लिखाण कसं असावं किंवा लिखाणाचे प्रकार काय आहेत, कुठल्या माध्यमांवरती लिखाण केलं जातं किंवा सोशल मीडियावर कोणत्या माध्यमांवर लिखाण जातं, कोणकोणते ॲप्स आहेत, तिथे कशा पद्धतीचं लिखाण लागतं, आणि या लिखाणातूनच मग पुढे कंटेंट रायटिंग कसं केलं जातं, ही सगळी माहिती या कार्यशाळेमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर ही आपली 4 दिवसाची कार्यशाळा असणार आहे. बऱ्याचशा गेली 2 वर्ष झालं माझे ही कार्यशाळा सुरू आहेत. बऱ्याचशा मैत्रिणी आपल्या कार्यशाळा करून त्या बाहेर पडलेल्या आहेत आणि स्वतःचं त्यांनी वेबसाईट, स्वतःचं यूट्यूब, स्वतःचं इन्स्टा, प्रोफेशनल पेज सगळं त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यांना त्याचा फायदाही तितकाच झालेला आहे. शेवटी तुम्ही जितकं मेहनत घेणार आहे तितकं तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती लगेचच तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता.
हे इतकं प्रभावी ही कार्यशाळा असते, आपलं वर्कशॉप असतं. 4 दिवसाचा हा वर्कशॉप असणार आहे. 13 एप्रिल ते 16 एप्रिल 13 ते 16 एप्रिल रोज 1 तास असेल. दुपारी 12 ते 1ची एक बॅच आहे आणि संध्याकाळी रात्रीची 9 ते 10 ही एक बॅच असणार आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही दुपारची किंवा रात्रीची बॅच निवडू शकता. रोज 1 तास असणार आहे. ऑनलाईन असणार आहे. गुगल मीटवरती असणार आहे. त्यामुळे तुम्हाला घर बसल्या हे शिकता येणार आहे. हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला डिजिटल सर्टिफिकेट दिलं जाईल हा एक कोर्स कंप्लीट केल्याचं. पण यातून खात्रीशीर मी सांगू शकते की कंटेंट रायटिंग शिकल्यानंतर कंटेंट रायटिंगचे जॉब कुठे मिळवायचे, कोणत्या साईटवर मिळवायचे किंवा कुठल्या ॲप्स वापरायचे याची सगळी डिटेल माहिती तुम्हाला या कार्यशाळेत मिळणार आहे. कार्यशाळा संपल्यानंतर देखील मी तुमच्या संपर्कात राहणार आहे. कुठलीही अडचण आली तरी देखील मी तुमची मदत करणार आहे. तर या 4 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये जी 1 तासाची असणार आहे, तुम्हाला सगळ्या प्रकारचं ज्ञान मी इथं देणार आहे. नुसतंच लिहिणं बघा, प्रत्येकजण सगळेजणच लिहितात. ज्यांना आवड आहे किंवा जे नवशिके आहेत सगळेच लिहितात. पण योग्य पद्धतीचं लिखाण किंवा एक कंटेंट रायटिंग बनण्यासाठी लिखाणाचा काय बेस असायला हवा हे खूप कमी जणांना माहीत आहे. त्याच्यामुळे ही कार्यशाळा मी घेते आहे. गेले 2 वर्ष ही कार्यशाळा माझी सुरू आहे. मी स्वतः एक कंटेंट रायटर, ब्लॉगर आहे, लघुपट दिग्दर्शिका आहे, प्रिंट अँड मीडिया रायटर आहे आणि सकाळ वर्तमानपत्रासाठी मी गेली 15 वर्ष मी फ्रीलान्सिंग काम केलेलं आहे आणि त्या सगळ्याचा माझा अनुभव तुम्हाला या तुमच्या कार्यशाळेमध्ये मी देणार आहे. तर नक्कीच ही कार्यशाळा तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही फेसबुकवरती फक्त निव्वळ टाईमपास न करता, पोस्ट न टाकता तुम्ही नक्कीच तुमच्या कामासाठी फेसबुकचा वापर कराल याची नक्की मी गॅरंटी देते. आणि लगेचच तुम्ही ही कार्यशाळा केल्यानंतर लगेचच तुम्ही कंटेंट रायटिंग लिहायला किंवा कंटेंट रायटिंग तुम्ही शिकाल याची पूर्ण मी खात्री देते. तर बाहेर तुम्ही बघितलं असेल तर अशा क्लासेसची जी फी असते ती 1000 रुपयांमध्ये असते. पण आपल्या ग्रुप्सतर्फे ही अगदी सवलतीच्या किमतीमध्ये, म्हणजेच अगदी 600 रुपयामध्ये, 599मध्ये ही कार्यशाळा असणार आहे. 4 दिवसाची ही कार्यशाळा घरून असणार आहे. ऑनलाईन असेल. 1 तासाची कार्यशाळा, दुपारची एक बॅच आणि रात्रीची एक बॅच. फक्त 599मध्ये ही कार्यशाळा असणार आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स टाकते. ज्यांना इच्छा आहे कंटेंट रायटिंग शिकायची किंवा स्वतःचं यूट्यूब सुरू करायची, स्वतःचं इंस्टाग्राम चालू करायचं असेल, स्वतःचं फेसबुक पेज ओपन करायचं असेल, स्वतःची वेबसाईट जर ओपन करायची असेल तर नक्कीच ही कार्यशाळा तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर ज्यांची इच्छा आहे त्यांनी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा आणि मग या कार्यशाळेमध्ये जॉईन होऊ शकता. 13 ते 16 एप्रिल या दरम्यान 4 दिवसाची कार्यशाळा असणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढच्या भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळत जाईल. धन्यवाद.